रावण रायतं. लेखक डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन अर्चना मिसाळ. अरे आत्ताच मामी गेल्या, आई फोनवर म्हणाली. फोन झाला तेव्हा मी गाणी ऐकत होतो. नकळत स्टॉपचं बटन दाबलं आणि गप्प बसून राहिलो. कुसुम मामी. वय 90 तर नक्कीच असेल म्हणजे अंदाज आपला. त्यांना मी पाहतोय तेव्हापासून त्या तशाच दिसत आल्यात. कुसुम मामी म्हणजे माझ्या पप्पांच्या मामी. आयुष्यभर कष्ट आणि कष्ट. कुसुम मामी छोटीशी मूर्ती, उभट सावळा सुरकुतलेला सतत हसतमुख चेहरा, दात उडालेले असल्याने मुटुमुटू हलणारा जबडा, अंगात साधीशी नऊवारी, डोक्यावरून गुंडाळून घेतलेला पदर, सुरकुतलेले रखरखीत उबदार प्रेमळ स्पर्श असलेले हात. कधीही समोर आलो की बयाग पोरग माझं ते असं म्हणत दोन्ही पंजे गालावर ठेवून प्रेमानं हसत हात फिरवत आणि कानशिलावर बोटं कडाकड मोडत. लहानपणी मला तो आवाज ऐकायला खूप आवडे. मग हातात हात घेऊन काही बाही बोलत राहत. खूप जास्त भेटी होत नसत आमच्या. कुठंतरी लग्न कार्यात 2-4 वर्षांनी. बोलण्याचे असे खूप काही विषय देखील नव्हते. पण बोलण्याचा विषय महत्त्वाचा नसला तरी ज्या प्रेम माया आपुलकीनं त्या बोलत ते पाहत अनुभवत राहावं वाटे. लहानपणी फारसं समजत नसलं तरी त्यांचं ते बोलणं आवडत असे आणि कळायला लागलं तसं त्यांच्यातील प्रेम माया समजू लागली. आणखी वय वाढलं तसं आपल्याला यांच्यासारखं होता येईल का असा विचार मनात येत राहिला. खूपच बेताची परिस्थिती असताना देखील आयुष्यभर कष्ट उपसत राहून ताठ मानेनं जगत जमेल तितकं किंबहुना त्यापेक्षा कितीतरी अधिक दुसऱ्यांसाठी निरपेक्ष वृत्तीनं करत राहणं, आपल्या दुःखाचं रडगाणं गात न बसता आनंद वाटत राहणं, आहे त्यात समाधानी राहणं. माझं वय वाढत जात होतं तसं तसं मला मामी जरा समजू उमजू लागल्या होत्या. आपल्याकडे सर्व सुख पुरेशा प्रमाणात असताना देखील आपण किती आत्मकेंद्री असतो हे असं मामींसारख्या व्यक्तीकडे पाहून आपल्याला नकळत का होईना जाणीव होत राहते. मी कॉलेजमध्ये शिकत असताना एकदा सुट्टीला घरी असताना एक लोणच्याची छोटी बाटली टेबलावर होती. गरम भाकरी आणि लोणचं खाऊन बघ, पप्पा म्हणाले. एक घास खाल्ला आणि आहा, आज 30 वर्षानंतर सुद्धा हे लिहित असताना जिभेवर रेंगाळत असलेली ती चव. रावण रायतं असं काहीसं नावाचं ते मेथ्या घातलेलं लिंबाचं तिखट जाळ लोणचं आणि ते बनवायची मामींची खासियत. दरवर्षी ते लोणचं करून सगळीकडे ते स्वतः बाटली घेऊन जायचं. स्वतः ताटात वाढून आनंदून समोरच्याला खाताना बघून मामी सुखावून जात. आता त्या लिस्टमध्ये माझी भर पडली होती. कसं असतं ना, आपल्या फारशा संपर्कात देखील नसलेल्या भाच्याच्या मुलाला आवडतं म्हणून परवडत नसताना देखील एक साठी उलटलेली बाई 2-2 वेळा एसटी बदलून एक छोटीशी लोणच्याची बाटली द्यायला इतकी तगमग करते. मला तर हे लिहिताना आत्ता देखील डोळे भरून आलेत. मी ते खात असताना समोर भरलेल्या डोळ्यांनी हसत असलेल्या मामी दिसत आहेत. पुढे पुढे वयामुळे त्यांना यायला जमेनासं झालं तेव्हा मग त्या कोणाच्या तरी हस्ते पाठवत राहिल्या. हे असं मोठं मन, समोरच्यासाठी धावून जायची वृत्ती, निरपेक्ष प्रेम, यातलं 10% तरी आयुष्यात आपल्याला जमलं तरी खूप झालं. मी 50शी गाठली आहे. मी देखील चुलत वगैरे का होईना असा आजोबा वगैरे झालोय. पण कुठंतरी असं डोक्यावर मामीसारख्या व्यक्तीचं छत्र असतं.
आपल्याला आपल्या वाढत्या वयाची जाणीव न होऊ देणारं. पानं गळत राहतात. आपणही आता मोठे झालो याची जाणीव ठळक होत राहते. निसर्गाचा नियम वगैरे. पण वाढत्या वयाची जाणीव होताना गळालेल्या पानांनी जे शिकवलं ते आत्मसात करत जायचं आणि सोबतच्या कोवळ्या पालवीला उपदेश न करता कृतीतून शिकवत जायचं. वय वाढत जातं तसं शिकत जायचं की लोकांच्या आठवणीत कोणत्याही निमित्तानं का होईना एक चांगलं माणूस म्हणून बनायचा प्रयत्न करत राहायचं. गेल्या 3-4 वर्षात मामींचं रायतं नाही मिळालं खायला आणि आता मिळणार देखील नाही. पण त्याची चव शेवटपर्यंत जिभेवर रेंगाळत राहील हे मात्र नक्की.